सगळ्यांची कमेंट येतात की पायल तू माहेरी जा. बघू आपण पायल काय म्हणते त्यावरती. हे बघा मंडळी, हाच आपला हॉल असणार आहे डोहाळ जेवणाचा. आता इथं एक डोहाळ जेवण चालू आहे म्हणून म्हटलं जाता जाता तुम्हाला दाखवावं. तर आम्ही आलो इथं साडी घ्यायला पायलला. आणि लय छान छान कशासाठी? डोहाळ जेवणसाठी साडी घ्यायला. आता काय आहे, 2च महिने राहिलेत, खायचं प्यायचं आईश करायची. बाळाला काय घ्यायचं असं ना नवीन काय असं वस्तू आपल्याला वाटलं की हा हे घातलं पाहिजे बाळाला असं तसं, तर ते घ्यायचं बोलले. घेऊन चांगलं वॉश करून त्याला डेटॉलच्या पाण्यातून काढून वगैरे उन्हात सुकवायचं, मग ते बॅग मध्ये भरायचं. गप्पा बस, मला आंबा खाऊन द्यायचा आहेस नाही तर मी मम्मीकडे जाईन माझ्या. बाय. बघा आज मी हॉस्पिटलला आलोय आणि मॅडमला काय इडली शिवाय जमतच नाही. घरी पण 2 दिवसात इडली करा इडली करा इडली करा. एक प्लेट खाल्ली, आता दुसरी प्लेटवर चालली मॅडम. मॅडमला काय सवलत दिली, 2 महिने खाऊन घे. ऐकानाच फक्त 2 महिन्यात मी तुला गाडी नाही झाली पाहिजे. ऐकानाच मॅडम. मला इतकी झोप पण आली ना, पण आता हॉस्पिटलमध्ये जायचंय परत. आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन नंबर लावून परत बाहेर येऊन खातोय. आम्ही नाही, इतकी निर्लज्ज आहे मी. आम्ही नाही. मी तेच सांगते, इतकी निर्लज्ज आहे मी. फायनली पायलने कबूल केले किती निर्लज्ज आहे. तुम्ही एक गोष्ट ही रेकॉर्ड करून ठेवा. जर ती स्वतःला हुशार समजली ना, तुम्ही प्ले करा. स्वतःला जसं सांगू समजली की ही गोष्ट प्ले करा परत. मी खूप निर्लज्ज आहे. माझ्या मागं सीन बघा असते बारीक. सूर्य आला सकाळी. आता सकाळचे वाजलेत किती, 8. आम्ही सकाळी आलो 6:30 वाजता नंबर लावायला. आता बघू काय होतंय. आज रिपोर्ट दाखवायचे, मेन रिपोर्ट दाखवून घरी द्यायचे आणि घरी जाऊन कोळंबी भात खायचा आहे. तुम्हाला असं वाटतं मी एकटी खादडती इथं, ह्याला कोळंबी भात खायचा घरी जाऊन म्हणून तो खात नाहीये. असं आहे, तो पोटात जागा ठेवतोय, मला माहिती आहे ना. तर पायलला आलोय मी हॉस्पिटलमध्ये सोडून आणि मी पायलचा मोबाईल घेऊन आलोय कारण की मला व्लॉग पोस्ट करायचा आणि पायलला उशीर होऊ शकतो आणि मला पण थोडी काम आहेत. मी आलोय घरात आणि आज मी खाणार आहे मस्तपैकी काळजी कोळंबी बिर्याणी. मी तुम्हाला पारून दिसते मम्मी बघा इथं काय करते. तर मी असं सकाळ सकाळ व्हिडिओ पोस्ट करतो असा. हे बघा सकाळ 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 व्हिडिओ काढून व्हिडिओ काढून स्वयंपाक पाणी करून. तर काय बनवलंय, कोबीची भाजी कोबीची बनवली. भाजी आणि इथं चालू मी स्वयंपाक आणि मी चाललोय वरती. मी मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो. लवकर मला पाहिलं सोडून यायचं कारण काय माहिती का तुम्हाला सांगायला गेलं तर, मला दादूला शाळेत सोडायचंय, पेपरला जायचं त्याला. मग तिकडे थांबलो की लेट होईल, दादाला गाडीला सोडायला लागेल. बस बीस पकडत बसायचं, उशीर वगैरे होईल म्हणून. बाकी काही नाही. मित्राचा फोन आला होता कोणाच्या? त्याच्या. हा. तर त्याच्या मित्राचा फोन होता, तर त्याचा मित्राची बोलणं काय चाललंय, तू केस कटिंग केली का, तुझी कशी केस कटिंग झाली, मग तू कोणत्या साईडला भांग पाडणार आहेस, मग तू कसा भांग पाडणार आहेस, हे त्यांचं पेपरच्या दिवशी बोलणं चाललंय. अरे हे पोरच तसले रे, पकडलेस पोरं. हे पोरांच्या नादाने चाललंय, केस कापायची नाही. हे नाही चांगले नाहीये दादूला आमच्या. आणि चांगल्या स्कूल मध्ये अभिनव स्कूल 1 नंबर स्कूल आहे. स्वतः मी घातलेल्या अभिनव स्कूलला, त्याने इंग्लिश मिडियमला. तरी देखील त्याला मित्र असे टाईपचे मिळाले. बघू आता, आम्ही तर प्रयत्न करतोय की त्याला पेपर चांगले सोपे जावे, त्याने सोडवावे चांगले. आम्ही पण प्रयत्न करतोय, पण आता शेवटी त्याच्या हातात आहे. तो इंग्लिश मिडियमला असल्यामुळे त्याला मराठीचा पेपर आहे. त्याला क ख ग त्यातला पण मतलब त्याला कळत नाही, कारण पहिल्यापासून तो इंग्लिश शिकत आलेला आहे. तर बघू, मराठी पेपर त्याला अवघड जाणार आहे मला असं वाटतं. आवडायचा विषय नाही, पण त्यांनी पोरं असे पकडलेत ना की त्या पोरांना डिसाईड करून करतो मग कपडे कुठले घालायचे, कशी हेअरस्टाईल करायची. अरे पेपरला चालत तुला वाटले पाहिजे ना, पेपर चाललं की तुला आवरायचे का, कसं आवरायचं, पोरांना विचारतो कसं आवरायचं कसं नाही आवरायचं. त्या दिवशी हॉल बघायला गेलो मी. हॉल बघायला तर माझं काम सोडून त्याला हॉल बघायला नेलं, जो कुठं हॉल लागतोय. आणि तिथे गेलं मला म्हणतोय राहून दे तुझा घरी, मी तुम्ही पोरण परत एवढा आपला पोरांचा आले. माझी शॅम्पूनी केस देऊ, शॅम्पूनी केस देऊ. म्हणजे त्याला असं वाटतं शॅम्पूनी देऊ, कार्यक्रम चालू आहे काहीतरी, कार्यक्रम चालू आहे. त्याचं शॅम्पून दिले. आता मी पुढे आणली तर माझ्या पुढं मला म्हणलं माझं डोकं शॅम्पून देऊ, केस सिल्की व्हायला पाहिजे. काय होणार आहे बाबा, काय माहिती तिच्या आईचं मात्र पण कसं जाणार आहे. काय त्याला सांगितलं पण तो ऐकत नाही अजिबात. त्या पप्पाला पण त्या दिवशी फोन केलता की ऐकत नाही अजिबात, केस वगैरे कापत नाही. तो त्या पप्पाचं पण ऐका नाही म्हणतो, नाही कापणार. भावाने आताच्या पोराने फोन केला त्याला, केस कापणार तर उद्या तुम्ही इथं. हा म्हणला, नाही गेला. काय त्याला पोरांनी खुळ भरते डोक्यात. पोरं त्याला चढतात, झाडावर चढवतात आणि झाडं चढतोय. उद्या जाऊन त्यांनी असं कुठं नोकराला पोरांनी सांगत जाऊन त्या पोराला मार, हे जाऊन मारल जाऊन ह्याच्यामध्ये सांगते. त्या पोरांच्या आधी वाकडा वागतोय हा. तर आता मी आता वरती माझे फ्रेश वगैरे होते, मी आंघोळ वगैरे करतो. बघू पायल लवकर उरकलं तर पायलला रक्षण यावं लागेल, नाहीतर मी परत तिला आणायला जाईल. तर आता वरती पायल नसताना आज मी पहिल्यांदा व्लॉग शूट करतोय. कारण कसं वाटतंय, सगळ्यांची कमेंट येतात की पायल तू
माहेरी जा बघू आपण पाहिलं काय म्हणते त्यावरती तर तुम्हाला उद्याच्या नंतर परवाच्या ब्लॉग मध्ये आज तर नाही तर हातून वगैरे काढून घेतो मी कारण ती दमून येणार एवढ्या लांबून मी तुम्हाला दिसतोय काय मला माहित नाही पण ती दमून येणार त्यामुळे मी लवकर म्हणलं आलोय तर आवरून घ्यावं मग आंघोळ करावी दादूला सोडावं आणि परत पाहिलं आणायला जावं म्हणजे कसं आज काम नाही एवढं जर आज मला एवढी काही मार्केटिंग नाहीये थोडेफार केलंय की आता उद्या मार्केटिंग आहे मी जेव्हा हॉस्पिटल जायचं असेल तेव्हा मी मार्केटिंग जरा ते आधीच्या दिवशीच करून घेतो कारण की मग ह्या दिवशी खूप धावपळ होती मला घरी यायलाच 9 वाजतात मग त्यानंतर मला लाईन टाकायला जमत नाही उशीर होतो आणि उशीर झाल्यामुळे मी काळात दिसतोय उशीर झाल्यामुळे गिऱ्हाईक माल मग दुसऱ्याकडनं येतो त्यामुळे म्हणजे आदल्या दिवशीच टाकतो आणि आता मी चांगले हातून टाकतो बेडमध्ये आणि कपडे वगैरे काय असतील ते गाड्या घालून ठेवतो मशीन लावतो आणि आंघोळीला जातो तोपर्यंत तुम्हाला पायल भेटेलच पायल येईल तोपर्यंत मला असं वाटतंय लवकर उरकल कारण आता कसं जसं जसं शेवटचे महिने चालत ना तसं जसं पायलचं लवकर उरकणार आधी आम्हाला सुरुवातीला खूप वेळ लागायचो खूप तिथं तटकाळायचो ऑब्विसली गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे सगळे लोक येतात तिथं सगळ्यांचा नंबर लावायला लागतो तिथं आम्ही सकाळी तिथं 6:30 वाजता निघतो घरातून 6 वाजता उठतो 6:30 निघतो 7च्या आधी तिथं पोहोचतो 7 वाजता तिथं गेट ओपन होतं 7 वाजल्यापासून तिथं थांबायचं 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत तिथं थांबायचं लाईनीत परत आत मी लाईन लावायची लाईन नंबर थांबायचं मग पायलला मी बसवतो तिथं आणि तासभर मी ती पायल तिथून उभं राहू म्हणतो मी उभा राहतो पायलला तिथे चेअरवर बसवतो मग तेव्हा त्यांच्या आतमधनं जे येतात ते टोकन देतात मग टोकन नंबर आतमध्ये सोडतात आतमध्ये सोडल्यानंतर आतमध्ये जाऊन परत मी वरती जाऊन परत बघतो नंबर राहतो मग तो पण पायल चिठ्ठी वगैरे घेऊन एंट्री वगैरे करून वरती येते वरच्या मॅडमकडे चिठ्ठी वगैरे मग पायल आतमध्ये जाते आणि आतमध्ये जेंट्स अलाउड नाही आहेत आम्हाला मग बाहेरच बसावं लागतं जोपर्यंत आपलं पेशंट बाहेर येत नाही तोपर्यंत किती वेळा होणार बाहेर येतात अटकळत थांबावं लागतं पण आता जसं जसं सवय आली तसं मी घरी निघून येतोय काम करतोय माझी आणि परत वेळ भेटला की तिला घ्यायला जातोय नाहीतर पायल दक्षिण येते कारण काम रखडलं की मग सगळा दिवस खराब होतो अख्खा कामं पण पूर्ण झाली पाहिजे तर चला आता मी बेडशीट वगैरे ठेवतो आणि मशीन वगैरे लावतो आज आता आम्ही हॉस्पिटलवरून आलो आणि आल्यानंतर लगेच मी आंघोळ वगैरे केली मस्त फ्रेश झाले चहा आणलाय माझ्यासाठी चहा आणि क्रीम रोल नाही तर बिस्किट खाते प्रत्येकला मस्तपैकी बिर्याणी आपली कोळंबी बिर्याणी आणि एवढा छान वास येतोय ना एकदम भारी प्रतीकच्या तर आता पण तोंडाला पाणी सुटले तर आवडते कोळंबी बिर्याणी चला आता प्रतीकला जेवायला देते मी पण आणले माझ्यासाठी राईस पण मी नंतर खाणार थोड्या वेळ आता मी चहा पिते गरम गरम मी थोडस खाणार तर गाईस मागाशी तुम्हाला मार्गदर्श ब्लॉग झाला आणि घरी आलो नुकताच बसलो आणि पायलचा फोन आला लगेच हा ना तू ब्लॉग घेतला होता घरी येऊन मी पण वेळवेळा घेणार ब्लॉग होय तू असतास असं नाही घेणार तू नसली हा बरोबर आहे घ्यायलाच पाहिजे मी तर म्हणते उलट तू घेत जा तू घेतच नाही म्हणून मी चिडते तर मग घरी थोडा ब्लॉग घेतला आणि लगेच पायलचा फोन आला लगेच पायला आणायला गेलो पायला आणलं गेलं पायला दारात सोडलं आणि लगेच दादूला परीक्षेला सोडून आलो मी 9:30 वाजता त्यांना बोललो होतं मला काय कळत नाही नवीन सिस्टीम काय 11 वाजता पेपर त्यांना 9 वाजता बोलवलं अटेंडन्स घेणार आहे तुमचे नाही करणार आहे काय माहिती आम्हाला तसं काय नव्हतं हा मला पण नव्हतं बाबा अटेंडन्स वगैरे असं काय नव्हतं आपल्याला तर आता तू येईल आता 1-2 वाजता पेपर देऊन बघू आपण पेपरचं काय आता काय झालंय प्रॉब्लेम प्रतीक्षा तोंडाला सुटले पाणी त्याला एकच खाऊन पाणी खाता खाता बोलतो पाणी किती वेळा बोलतो मी तर समजू शकते तुम्हाला पण सांगते मी आता तोंडाला सुटले पाणी त्याला खाते बोलते ना त्याला मी पण चहा आणि क्रीम रोल खाते आता मला प्रतीक ओरडतोय काय आता मम्मीने क्रीम रोल दिले तुझ्या तर सकाळ संध्याकाळ नुसती क्रीम रोलच आता काय 2च महिने राहिले खायचं प्यायचं आईश करायची कसं आहे खायचं प्यायचं झोपायचं नाही मशीनला कपडे लावायचे कपडे वाळ्यात टाकायचे झाडू मारायचं काही काम नाही केलंय म्हणलं पहिली पेटपूजा नंतर गोळी खायची मला आणि आज ना गोळ्याच नाही भेटल्या मला गोळ्या घ्यायच्या होत्या कॅल्शियमचे एकच पाकिट गोळीचं मिळालंय मला बघू आता प्रतीकला म्हणलं आधी मध्ये जाऊ पण आणि गोळ्या घेऊन येऊ चला मी पण चहा आणि बिस्किट खाऊ का क्रीम रोल खाऊ मी लय कन्फ्युज आता कारण मला बिस्किट पण आवडतं आणि क्रीम रोल पण आवडतं ठीक आहे मी अर्धा बिस्किट आणि अर्धा क्रीम रोल खाते प्रतीकचा आवाज नाही आला नशीबच हे काय झालं हे असं नाही का चहाच्या दुकानावरती हे बिस्किट असतात असे गोलवाले मला ते एवढं आवडतात ना मी सहज म्हणलं प्रतीकला प्रतीक मला ते बिस्किट आवडतात तर मग काल साक्षी क्रीम रोल घेत होती माझ्यासाठी तर मग प्रतीकने सांगितलं असेल तिला गोलवाले बिस्किट पण आवडतात म्हणून मग साक्षीने परत हे गोलवाले बिस्किट पण दिले तुला सांगितलं मनानेच दिलं तिने बघा बहिणीचं प्रेम बघा मनानेच दिलं पाठवून तिला माहिती आहे मला आवडतं आम्ही गेलो ना चहाच्या टपरीत की हे मी बिस्किट खात असते आणि चहा पित असते म्हणून तर बहिणीला म्हणतात ना की आई नंतर बहीणच आपली दुसरी आई असते बसलेच होते तर अंगणवाडीतल्या मॅडमचा फोन आला ये काहीतरी कार्यक्रम आहे अंगणवाडीमध्ये आता मी चालली आवरून ड्रेस हा पूर्ण ह्याची शिलाई मी उसून टाकली आहे मला येतच नाही आहे ड्रेस म्हणजे पोटाला लाईट होतोय म्हणजे
पुसून टाकली मग सगळी शिलाई आणि आता घातलाय हात. चला आपण जाऊया. काय आवरलं नाही, फक्त केस बांधले आणि कपडे घातलेत चांगले. बघू आता काय कार्यक्रम अंगणवाडीत. पाहायला आली गाईच दवाखान्यातून, तिला म्हणते इथं थोडे डॉक्टर काय सांगतील ते घे, तर तिथं लाजून बसली तिथं एका कोपऱ्यात जाऊन. दवाखान्यातून नाही, अंगणवाडीतून. बाय अरे मिस्टेक. ते बाहेरचे म्हणजे खूप जण होते, मला त्यांच्यासमोर मी कसं ब्लॉग घेऊ ना. आपल्या इथले पण होते लेडीज, पण आता आपल्या इथले लेडीज समोर मी घेऊ शकते, पण बाहेरच्या लेडीज समोर कसं घेऊ ना. त्यात काय तवा म्हणजे तिकडूनचे चाळीतले वगैरे पण होते ना, म्हणून काय आलं, म्हणून मला लाज वाटली. काय सांगितलं ते डॉक्टर चालते ना तिथं, मग दवाखान्यात झालं ना तो. बाईंनी सांगितलंय 1-1 तासाने काहीतरी खायचं. म्हणून आल्याला पहिलं खायला बसले. दही घेऊन आले, दही घेऊन आले लगेच वर खालून येताना. 1-1 तासाने खायचंय. आता मला जाम आली झोप, मी काय करणार, 1 तासाचा अलार्म लावते, बरोबर झोपलो 1 तासाने उठते, काहीतरी खाते, परत झोपते. बाईंनी सांगितले म्हणजे बाळाला पोषण मिळालं पाहिजे, म्हणजे चांगलं सांगत होते सगळं. आणि मग मला बाईंनी ना हॉस्पिटलची बॅग सुद्धा पॅक करायला लावली. आणि बाई बोलल्या जर म्हणजे नाही का हे काय बाळाला काय घ्यायचं असेल ना, नवीन काय असं वस्तू आपल्याला वाटलं की हा हे घातलं पाहिजे बाळाला असं तसं, तर ते घ्यायचं बोलले. घेऊन चांगलं वॉश करून त्याला डेटॉलच्या पाण्यातून काढून वगैरे उन्हात सुकवायचं, मग ते बॅग मध्ये भरायचं. चालतं बोलले. आणि मग तुझा प्रश्न विचारायचा खूप. चिक्की पण दिली येताना तिथून अंगणवाडीतून. आंबा खाऊ शकते का विचारलं मी विचारलं. काय झालं, आता आंब्याचं सीझन येणार आहे काय, तर मी प्रतीकला म्हणलं मला आंबा खायचा आहे. प्रतीक बोला नाही खायचं. मग तिथे डॉक्टरने विचारलं काय प्रश्न असतील कुणाचे तर विचारा. मग मी सांगितलं बाईंना की मला आंबा खायचा आहे. म्हणलं मी खाऊ शकते का. बाई म्हणल्या हो आता तू खाऊ शकते, फक्त डिलिव्हरी नंतर जर तुला खायचं असेल तर थोडंसंच खायचं, पण आता तू खाऊ शकते. आता मला तू आंबा चारायचा नाही. हो बाईंनी सांगितलं, नाही तर बाईंकडे चल. मग हो जाऊ. चल विचार. मी जाणार नाही. का पण नो रिक्स. तू असंच तूने किती आंबे खाल्ले ते जा चिवकर. तेव्हा तो एवढा इंटेलिजंट बाबू झाला ना आमचा. हो काय तर पण झोपा नाही, मला पण झोपून दे, उठलंच पाहिजे. गप्पा बस, मला आंबा खाऊन द्यायचा आहेस, नाही तर मी मम्मीकडे जाईन माझ्या. बाय. हे बघा मंडळी, हाच आपला हॉल असणार आहे डोहाळ जेवणाचा. आता इथं एक डोहाळ जेवण चालू आहे, म्हणून म्हटलं जाता जाता तुम्हाला दाखवावं, आहे की नाही. हे बघा, हे डेकोरेशन दिसतंय ना, अशा टाईपमध्येच आपलं डेकोरेशन असणार आहे, पण थोडी थीम वेगळी आहे आपली. तर आम्ही मागाशी गेलो होतो कटला मासायला पाहिला, चिलापी माशाला कापायला, कारण त्या दिवशी मी कापायला नाही, साफ करायला खवले वगैरे असतात ना त्याच्यावरती, कारण आपल्याकडे काही साधन नाही ते खवले काढायचं ब्रश. मम्मीनी करून दिलं असतं पायलच्या, पण विषय कसा आहे की मला त्या दिवशी उशीर होत होता, मला माल घेऊन लगेच यायचा होता, कारण मी माझ्या लाईनवर होतो. आणि इथं साहेब करून आणला आपण जाऊन. तर एवढी 4च आहेत चौघांची, कारण 30 2 जण आमच्या घरात रुपये खात नाही, 2 जण आमच्या घरात खात नाही, म्हणून 4ची. आणि एवढीच कोळंबी शिल्लक राहिली आमच्या घरी त्यातली. ह्याचं बनणार आहे आज कालवण, कोळंबी कालवण. परत चहा ठेवलाय. आणि म्हणजे आज मला प्रत्येक बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. कुठं ते आम्ही कुठं जाणार आहे तुम्ही ब्लॉग मध्ये बघा. येस, थंबनेल बघितलाय तुम्ही, थंबनेल बघितलाय. काय सांग, काय बघा का ब्लॉग मध्ये सांग तुम्हाला. बरोबर बोललास, मग थंबनेल तर बघितलंय. मग आता या मस्तपैकी चहा पिऊ आणि आज मस्तपैकी मासे. चहावर मासे, चहा पिऊ आणि त्यानंतर मासे खाऊ. येस येस. आणि तुला काय चुकल काय बरोबर फक्त तुला आकडा लिहिसवासून खुना कर, बाकी काही बोलू नका त्याला, शिकू नका काय लिहायचं ते. घेऊन तर आलाय तो खरं, त्याला काही विचारू नका काय हे लिहायचं असतं ते लिहायचं असतं बोलू नका. अभ्यास काय काय लिहिलंय परीक्षेला, पेपर किती मार्काचं लिहिलंय ते चेक करतोय प्रत्येक. एवढी पण दाखवलेलं आहे का? नाही एकच लिहिलेलं. एकच शब्द कसं लिहिलं? कोणते लिहा ते होतं, कोणते लिहा? कोणते लिहा. मग पहिल्याच ते ह्यो अभिषेक होता, मग अभिषेक लिहिलं. पप्पांनी का बघलं शब्द बसले. हे आधी हा लिहिलं. आकृती बंद पूर्ण करा. हा लिहिले. रेखा मावशींच्या पायाला धूळ लागण्याची कारणे काय कारण होतं? रस्ता उकलणे आणि शेतामातीत काम करावं लागलं. ठीक आहे. व्हेरी गुड. किती मार्काचं लिहिले कळेल आता आपल्याला, आहे ना. हा कशी माझी मशाज चालली बघा. जावणी गुडगा चोळला, माझ्या गुडघ्यामध्ये बसली चमक. उठायला गेले तर चटकन चटकलं गुडघ्याची वाटी. मग आता जावणी झेंडूबा मांडला, तुम्ही चोळला, गोळी देते आता मला खायला. माझा लेक बघा, माझा पाय घेऊन कसा मसाज करतोय, माझ्या नसतं सगळ्या. लेखाची तारीफ केली, लेख लईच खुश झाला, ढगातच गेला डायरेक्ट एकदम. आता बघा, आता करतोय म्हणलं करतोयच ना, पण तारीफ केली तर बघा ना कसं तोंड करतोय, बघा. मालिश करतोय बघा, पाय मांडीवर घेऊन. असलं पुण्य मी म्हणते प्रत्येक लेकानी कमवावं. तू काय कौतुक मला थांबवलं? बघ करा कौतुक करा. मम्मी कौतुक भारी. अगं बाय 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 ग असला. आता
गुदगुली व्हायला लागली ना त्याच्याने लय गुदगुली होती. पायलचं पण पायची नाही करू शकत कारण बॉडी ऍक्टिव्ह होती ना. तर तुम्ही प्रत्येक वेळेस बघता ब्लॉग मध्ये की प्रत्येक पायालचे पायाला मसाज करतो हे करतो, तिचे पाय तर सुजलेतच पण माझे पाय आगात लोक एक कमेंट आलती जायची एक जायची भारी कमेंट आलती. प्रत्येक दादा खूप चांगला आहे आईला आणि पायला हँडल करतो. हँडल करतो. बरं कोण काय बोलले गेले की जागेवर वाचले. सिच्युएशन विषय बदलतो. याला काय झालं काय त्याला कळलं ना की आता भांडण होणारे विषय बदलतो लगेच. विषय बदलतो बरोबर. ते तर मी पण नोटीस केलंय की समज आता मला कोणत्या गोष्टीचा राग आलेला असेल ना तर मी बोलायच्या अगोदरच आहे ना विषय त्याला बदलतो. माहिती असतं मग मी आता हे विषय बोलणार आणि मला पण माहिती असतं आणि लगेच तिला विषय मला बदलतो. खुश होतं आणि लय हसते मी. तो विषय बदलला तर की. तो असं काय नाही की तो बायकोची सेवा करतो. बघा बघा तुम्ही बघा बघा माझा लोक आईची पण करतो. प्रत्येक घरामध्ये असा लोक असावा जो आईची बायको बरोबर आईची ही सेवा करणारा असावा. मग काय तर मी रेकॉर्ड करून हार्ड डिस्क मध्ये ठेवणार आहे टीव्हीला लावणार. खरं मग सांग, ए काय? दाद्या, तू पण कर तुझ्या मम्मीची सेवा जरा दाब जरा पाय बी कापूचे. हा चला जाऊ शे. ए थांब मला नाही थांब ए, एक मिनिट थांबा एकच मिनिट. दाद्या, माझ्या मोबाईल मध्ये घे ना video. ह्यांची बडबड होतपर्यंत आहे ना माझे मासे करपून जायचे. मी ठेवले ते मासे फ्राय करायला. आता हे काढू आपण आणि पलटी करू. हे बघा 2 फ्राय करून झाले ते. ही मी चिलापी फ्राय केली आहे आणि इथं बनवलंय कोळंबीचं कालवण मस्त असं आणि इथं कुकर लावलाय. तर आम्ही आलो इथं साडी घ्यायला पायलला. आणि लय छान छान कशासाठी? साड्या आहेत. डोहाळ्या जेवणसाठी साडी घ्यायला नाही आता काय. हा, तेच घ्यायला आलोय. आवडली तर घेणारच ना. ही साडी म्हणती पाय ही साडी शूटला म्हणजे ही साडी नाही म्हणत एक्झॅक्ट पण अशा टाइप मध्ये साडी म्हणते कारण की कसं आता काठपदर नकोच वाटते मला साडी घ्यायला. तुला काय वाटतं? तुला जे माझ्याकडे वाटतं ते. किती साड्या आहेत हिरव्या ते सांग. अशा डार्क हिरव्या नाही का अशा साड्या माझ्याकडे किती आहेत काळे अजून आणि त्या मी घालत सुद्धा नाही. ही पण सुंदर लेस आहे. हॅवी बघ किती. हो हेवी तर आहे. हेवीच असणार ना अशा साड्या पण साडी मस्त आहे है हे ना. बघा साडी हे बघ. ब्लाऊज कसा आहे? दोन ब्लाऊज आहेत. 2 ब्लाउज रेड आणि हा छान वाटतंय ना सारखा. त्याला वर कशी वाटते? मस्त वाटतेय पण बॉर्डर लय मोठी आहे का? हो मोठी वाटते ले मोठी आहे ना लय. मोठी वाटते एवढी मोठी वाटते बघ की. पण आता मी 2-3 साड्या पण फोटोमध्ये पण बघितल्या म्हणजे 2-3 जणांच्या बघितल्या त्यांची पण अशी मोठीच वाटते border. तुला कशी वाटली? छान आहे. अशी येणार का ती तशी आत्ता घातली तशी? नाही रे मी अशी लावली आहे फक्त तशी नाही लागते. अजून त्याला मधून असं दुपट्टा वगैरे पण लावणार आहे ना अशी नाही. पण आता हीच साडी घ्यायची का अजून फिक्स नाही आपलं. बघतोय आता. तुला म्हणलं व्हिडिओ काढून कॉल करून दाखव म्हणून घरी. हा काय करायचं? दादा सगळं मी गेले. या जेवायला मी काय मंडळी. नाही, तुझ्या मध्ये जाय. आमचं चाललंय जेवण मस्तपैकी. आम्ही आलो तिकडून जाऊन. इथे बघा कोळंबी भात मासा भाकर. आणि मगाशी बोलता बोलता मला सांगायचं होतं मगाशी दादाने किती मार्काचा पेपर लिहिला आहे. हा 80 पैकी किती लिहिलाय 50 मार्काचा पेपर. 50 पैकी किती मार्क पडतात ते आपल्याला बोर्डाच्या वेळेस कळलंच. आता परदेशी संस्कृतचा पेपर आहे. संस्कृत तर आम्हाला काही येत नाही आणि आम्हाला काय तो सब्जेक्ट नव्हता. आता आम्ही कोळी भात खाते आणि मासा वगैरे खाऊन झालेलं आहे. आणि आम्ही आता दुकानाला गेलो होतो साडी बघायला. साडी बघितली. आधी साडी कोणती घेणार आहे तुम्हाला आता उद्याच्या व्लॉग मध्ये कळालं. कारण की हे बघा माझ्या 3 बहिणी आहे अजून. मम्मीचं एक चौथं डोकं पण मम्मी त्यात पडत नाही. काय जीव बघू आता उद्या सगळ्यांना बोलवलंय. उद्या जाईन आम्ही साडी वगैरे बघायला. कोणची घेणार काय घेणार हे मला पण नाही माहिती अजून. पायाची साडी घ्यायला मध्ये पडायला नाही तुम्ही नाही बहिणी बहिणी आम्ही. नाही नाही पण तुझ्या मम्मीला पण मी पण तुझ्या डोक्या पुढं कुणाचं डोकं चालणार नाही. मग काय तर आता मम्मी म्हणली नाही साक्षी म्हणली आम्हीच घेतो इकडं साडी मग तुला पाठवून देतो. मी म्हणलं नाही असं नाही होऊ शकत. मला आवडलं पाहिजे तरच मी ती साडी घालू शकते. ठेव का आमच्या दादूची 10वीची परीक्षा त्यामुळे आमचा बिग बॉस आम्ही बिग बॉसलाच विचार करतो. फक्त बिग बॉस ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही बिग बॉस टीव्हीच रिचार्ज करत नाही. पण आमचा बिग बॉसचा ह्या वेळेचा सीझन आम्ही घालून टाकला त्या दादूमुळं. आम्ही टीव्हीची रिचार्ज नाही केली. आता बडबड नको कारण पोराचा परीक्षा आहे म्हणून विचारणे एवढा अभ्यास केला आहे त्याची मान पुढे आहे ना.
आमची तर आता सगळ्यांनी मेहनत तर घेतली. तू जेवून घे. शेवटी काय आहे, पेपर लिहिणं त्याचं काम आहे. आम्ही तर मेहनत घेतली त्याच्यावर सगळ्यांनी. मग काय पुस्तकं नाही तर पुस्तकं आणली, हे नाही तर ते नाही ते नाही, सगळं म्हणजे आम्ही त्याला दिलं पटपट पटपट आणून सुविधा. एक जण सोडायला जातो, एक जण आणायला जातो त्याला स्कूलमधून. पप्पा आणायला गेलते, प्रतीक सोडवायला गेलता आज पेपरला पण. हो आणि जेवून घे. रिव्हिजन पण सोडून घेतो, आल्यावर पेपर पण सोडून घेतो. मग काय एवढं या त्याच्या जेवायला. घरी- एवढं त्याच्या घरी झालं नसतं. झालं असतं? कोणी करूनच नसता घेतला. जाऊन द्या. कालवण छान झालंय का? करून घेतला असता त्यांनी तेवढं ऐकलं नसतं कोणाचं. हो कालवण छान झालंय. अजून खाल्लंच नाही. आणि मासा मस्त झालंय. रिझल्ट छान लागतो. हे बघा रिझल्ट बघा. रिझल्ट पुसून खाल्ले होता ते दाखवतोय तो. तोच आहे. मस्त झालंय कालवण. प्रतीक टाकतोय हातरून आणि तर माझ्यासोबत भांडणं पण करतोय हातरून टाकता. का रे बाबा? ठीक आहे मी आता नाही तुला काय बोलणार, मी नंतर सगळा बदला घेणार. तू आता फायदा उचलतोय ना. मी तुला हाणू नाही शकत, मारू नाही शकत, फक्त बोलू शकते. पण आता बोलून पण मलाच दम लागल. प्रतीक टाकतोय हातरून. मला दिवसभर हे बेडशीट दिवसभर असतं ना, मला ह्याच्यावर नाही झोपूशी वाटत, म्हणून हे बेडशीट मी टाकते. काय करायचं आता? काय करायचं नाही लाज. तेच ना, मला आवडत नाही म्हणून असं टाकावं लागतंय. नाही तर प्रतीक पडलं असतं. हो प्रतीक एकटा असतं तर आरामात ह्याच्यावरच ह्याच बेडशीट वरती पडला असता. पण मला ते मग लेकिळच भरती मग मला असं कोणत्या पण गोष्टीची. येस हायजीन मेंटेन. सोयीनुसार. कधी रे सोयीनुसार? मी रोजच टाकते. माझ्या घरी पण मी रोजच टाकायचे असं चल मला झोप नका. अंतरून. गाईज हा मला जबरदस्ती पोरगा खायला लावतोय. मी आता नाही खाणार प्रतीक प्लीजच. तीनच बदामाचे पाहिजे मुलं. येणारच का अजून काय काढू नको त्यातलं. मी नाही खाणार आहे आता काहीच. हा बदामच खाणार आहे 1 फक्त. 2 3 4 5. सकाळची भिजत पण टाकले लगेच. देवा का असं करतो रे? अंडी खालीच राहिले शिट. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पायल प्रतीक ब्लॉग हे चॅनल लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आज दाखवायला आमचा हॉल बाहेरूनच आणि उद्या दाखवणार तुम्हाला पायल कोणती साडी घेणार आहे ती कन्फर्म करणार अजून फिक्स नाही झालं आपण विचारून आलो की अशा व्हरायटीमध्ये तुमच्याकडे साड्या भेटतील का, कारण पायाला जास्त फिरवायचं नाही आपल्याला साडी घेण्यासाठी. पायल म्हणून त्यामुळे आम्ही आज बघून आलो, त्यांना दाखवलं अशा साडी तुमच्याकडे भेटतील का. मग ते म्हणले हो भेटतील, तुमचे कसं भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहेत. तर मग उद्या पायलची बहिणी येतील, मग ते तिथं बसून घेतील आणि त्यांच्या तुम्हाला व्लॉगमध्ये समजणार आहे कोणती साडी पायल घेणार आहे. आणि तुम्ही एक्साइटेड आहेत का बेबी शोसाठी? आम्ही तर खूप एक्साइटेड आहे, पण आमची अजून काहीच तयार झाले नाहीये. येस आताशी चालू झाली असं वाटतंय. ट्रेंडिंग पडत प्रमोशन, ते प्रमोशन होतं उद्या तर काय बाबा. सोनू आपण दुपारचं झोपतोय लिहिलंय घाण. आज झोपला, सकाळी उठलो होतं लवकर, तर डॉक्टरना भेटलो, सगळं नॉर्मल वगैरे सांगितलं. डॉक्टर सगळं नॉर्मल आहे. नॉर्मल रिपोर्ट आलेले आहेत आणि डॉक्टर म्हणले की अजून 2 महिने आहेत तुमच्याकडे बाळाचं वेट वाढण्यासाठी. टेन्शन घेऊ नका, 2 महिन्यात बाळाचं वेट वाढतं आणि 2 महिन्यात बाळ फिरतं, पण टेन्शन घेऊ नका. तुम्ही सगळ्या व्यवस्थित फक्त तुम्ही खा आणि हेल्दी राहा आणि टेन्शन नका 9 मार्चला या असे म्हणले. आता 9 मार्चला जायचंय रुटीन चेकअपला परत. चला आता बाय बाय. शेअर करायला विसरू नका. Bye कमेंट bye. करा नक्की. कमेंट करा तुम्ही, मजा येते तुमच्या कमेंट. हो कमेंट वाचायला मजा येते. आणि चांगली करा, तुम्ही वाईट करा. तुम्हाला आमचं काय वाईट वाटलं तर बोला बा, तुम्ही असं करताय. असं वाईट वाटलं तरी बोला. तुम्हाला काय वाईट वाटलं तरी बोला, चांगलं वाटलं तरी बोला. असं म्हणत नाही आम्ही. चांगलंच करा असं नाही. जर तुम्हाला वाईट वाटलं आमच्याबद्दल बाई हा असं तुम्ही नाही चांगलं करत, मग तुम्हाला कमेंटला रिप्लाय देऊन आम्ही सांगू असं असं नाही, असं असं आहे. बरोबर. प्रत्येक गोष्टी हे समजत नाही, मग आपण कमेंटला रिप्लाय देतो. आपण प्रत्येकाला कमेंट कधी पण बघा, आपल्याला कोणताही ब्लॉग बघा, आपण प्रत्येकाला कमेंटला रिप्लाय देतो. बाय बाय. बाय बाय बाय.